मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील आपटा गाव पुन्हा एकदा पुराच्या विळख्यात सापडला असून गावाकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। गावाचा बाहेरील जगाशी संपर्क तुटल्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे। गावातील जुना कोळीवाडा, नदीकाठील वस्ती तसेच सखल भागातील अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी वेगाने शिरले आहे। यामुळे अन्नधान्य, कपडे, घरगुती उपकरणे, किराणा माल, औषधे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून गावातील आर्थिक व्यवहार पूर्णपणे कोलमडले आहेत। या आपत्तीमुळे वीज पुरवठा खंडित होण्याची भीती, पिण्याच्या पाण्याची टंचाई, जलजन्य आजार आणि सर्पदंशाचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। गावातील आदिवासी वाड्या आणि दुर्गम वस्त्यांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे। आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधूनही त्वरित प्रतिसाद मिळत नसल्याने गर्भवती महिला आणि गंभीर रुग्णांना गावकऱ्यांना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून बाहेर काढावे लागत आहे। दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर प्रशासनाकडून केवळ पाहणी आणि आश्वासनापलीकडे कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। स्थानिक ग्रामस्थ प्रथमेश काकडे यांनी आपल्या व्यथा मांडताना सांगितले की दरवर्षी पाऊस आला की आमचे गाव पुराच्या विळख्यात अडकते आणि रुग्ण, महिला आणि वृद्धांचे हाल होतात। आम्हाला आता तात्पुरती मदत नव्हे तर या समस्येवर कायमचा तोडगा हवा आहे। या गंभीर परिस्थितीची सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील भोड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। त्यांनी प्रशासनाने तातडीने गावात बचाव पथके, बोटी, वैद्यकीय पथक, अन्नधान्य आणि पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली आहे। तसेच भविष्यात हा त्रास टाळण्यासाठी आपटा गावासाठी उंच पूल, पर्यायी रस्ता आणि प्रभावी पूर नियंत्रण व्यवस्था उभारण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे। 7 दिवस लगातार पाऊस पडल्यामुळे गावामध्ये जर आज एक मयत झालेला आहे, त्या स्मशानभूमा संपूर्ण नदीकाठी असल्यामुळे त्या स्मशानभूमा आता बंद झाल्या आहेत। त्यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहाला वेठीस राहावं लागत आहे। ही सुद्धा परिस्थिती आहे। अनेक कोळीवाडा येथील, जुना कोळीवाडा येथील घरांमध्ये पाणी शिरण्याची आता सुरुवात झालेली आहे। तर वेळेत तातडीने प्रशासनाने आपटे गावात हजर राहावं ही ग्रामस्थांची विनंती आहे। रायगड जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा। तसेच पूरग्रस्त कुटुंबांना आणि दुकानदारांना तातडीने आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई जाहीर करावी अशी एकमुखी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट, आपटा। तुम्ही पाहत आहात सम्राट मराठी लाईव्ह।